तर तब्बल 66 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. एका उमेदवारामागे 5 कोटी रुपये. गंमत बघा, महाराष्ट्राच्या इतिहासातच हे पहिल्यांदा घडलं. म्हणजे जर उमेदवाराला 5 कोटी रुपये ऑफर करत असतील तर तो निवडणूक का लढवेल? म्हणजे मनसेच्या उमेदवाराला एखाद्या 5 कोटी रुपये आयुष्यात मिळणार नसतील आणि त्याला सत्ताधारी देत असतील तर तो माघारच घेईल. कोणत्याही पक्षाचा उमेदवार 5 कोटी रुपयासाठी माघार घेणं पसंत करेल. इथे स्पष्ट दिसतंय की सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी यांचं संगनमत झाले. एकनाथ शिंदे यांच्या घरातून रिटर्निंग ऑफिसर्सना फोन गेलेले आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलेला. हे जे फोन कॉल्स आहेत यांची लिस्ट मिळवा आणि कळेल कोणत्या कोणत्या रिटर्निंग ऑफिसरला फोन गेला. एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्या आचारसंहितेच्या काळात का लागल्या होत्या असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारलेला आहे आणि त्यामध्ये दम आहे हे लक्षात ठेवा. सरसकटपणे सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातोय. हे महाराष्ट्राचं सध्याचं गटारगंगेत गेलेलं राजकारण आहे की मनसेच्या उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून 5 कोटी रुपयाची ऑफर सत्ताधाऱ्यांकडून दिली जाते असा त्यांचा आरोप आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन पर्व सुरू झालेलं आहे. सध्या म्हणण्यापेक्षा गेल्या 3 वर्षापासून हे पर्व चालू आहे असं म्हणायला पाहिजे. नवा इतिहास लिहिला जातोय. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली हा इतिहास लिहिला जातोय. हा इतिहास खोक्यांचा आहे, हा इतिहास पेट्यांचा आहे, हा इतिहास उमेदवार पळवापळवीचा आहे किंवा हा इतिहास गुंडांना तिकीट देण्याचाही आहे. पण आजपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्याही निवडणूक होय अगदी लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद किंवा महापालिका अशा कोणत्याही निवडणुकीमध्ये न घडलेली घटना महाराष्ट्राच्या सध्याच्या महापालिका निवडणुकीत घडलेली आहे आणि ती घटना म्हणजे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आणि 1-2 नाही, 5-10 नाही तर तब्बल 66 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहे. यापैकी भारतीय जनता पक्षाचे 44 उमेदवार आहेत, 43 उमेदवार आहेत, माफ करा 43 उमेदवार आहेत आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे 22 उमेदवार आहेत. बाकी इतर पक्षांचे अजित पवारांचे 2 आहेत, अपक्षांचा 1 आहे वगैरे वगैरे. पण मुख्यतः सत्ताधारी असलेल्या भाजपचे 43 उमेदवार आहेत आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे 22 उमेदवार आहेत. यातले सगळ्यात जास्त जे उमेदवार आहेत या 66 पैकी 21 उमेदवार जे आहेत, माफ करा 23 उमेदवार जे आहेत हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतले आहेत. 14 भाजपचे आहेत, 9 शिंदेचे आहेत. 23 उमेदवार 66 पैकी 23 उमेदवार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बिनविरोध निवडून आलेले आहेत. म्हणजे त्यांच्या विरोधातल्या सगळ्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. आता फक्त नोटा उरला असेल तरच तो काय उरला असेल आणि मतदारांपुढे एकच पर्याय आहे की त्या नोटाला मतदान ते करू शकतात. पण उमेदवार मात्र एकच आहे, एक भाजपचा असेल किंवा शिंदे यांच्या शिवसेनेचा असेल. तेव्हा 66 पैकी 23 उमेदवार हे कल्याण डोंबिवलीला बिनविरोध निवडून आले आहेत. बाकी भाजपचे भिवंडीला 6 निवडून आले आहेत, पनवेलला 6 आहेत, जळगावला 6 आहेत, धुळ्याला 4 आहेत, पुण्याला 2 आहेत, पिंपरी चिंचवडला 2 आहेत आणि अहिल्यानगरला 3 आहेत. शिंदेच्या 22 पैकी मगाशी म्हटल्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीला 9 आहेत, ठाण्याला 7 आहेत आणि जळगावला 6 उमेदवार निवडून आलेले. आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आलेले नव्हते. अचानक निवडणुका बिनविरोध कशा व्हायला लागल्या? विरोधी पक्ष घाबरला काय? विरोधी पक्ष भाजपच्या निवडणूक यंत्राला घाबरतोय, विरोधी पक्ष शिंदेच्या साधन सामुग्रीला घाबरतोय, हे विचारले जाणारे प्रश्न आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून सत्ताधारी वाईट मार्गांचा वापर करतायत हा आरोप होतो, गंभीर आरोप आहे. हे जे 66 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत ते उमेदवारांनी स्वखुशीने माघार घेतल्यामुळे आलेले नाहीये असं विरोधक म्हणतायत. यामध्ये विरोधकांचा असा आरोप आहे की उमेदवारांना धमक्या दिल्या जात आहेत, उमेदवारांना पैसे दिले जात आहेत, उमेदवारांवर दबाव आणला जातोय आणि त्यांना माघार घ्यायला लावली जात. काही ठिकाणी केवळ सत्ताधाऱ्यांवर आरोप नाहीये तर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली जी सरकारी यंत्रणा काम करते तिच्यावरही आरोप आहे. सरकारी यंत्रणेने नियमानुसार न जाता विरोधी पक्षाच्या अर्जामध्ये छोटीशी जरी चूक असेल तरी तो अर्ज बाद ठरवलेला आहे अनेक ठिकाणी असं सांगितलं जातं. खरं तर निवडणूक आयोगाचे सरकारी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश होते की अर्ज बाद ठरवणं हा अगदी शेवटचा पर्याय म्हणून वापरा. सरसकट अर्ज बाद करू नका. जर अर्जामध्ये त्रुटी आढळली तर संबंधित उमेदवाराला ती त्रुटी दाखवा, ती सुधारायला संधी द्या आणि जर त्याने सुधारली नाही तर शेवटचा उपाय म्हणून अर्ज बाद करणं हे ठेवा. पण सरकारी अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली विरोधकांचे अर्ज सरसकट बाद केलेले आहेत असा आरोप होतोय. मनसेचे ठाण्याचे नेते अविनाश जाधव यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे की मनसेच्या उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून 5 कोटी रुपयाची ऑफर सत्ताधाऱ्यांकडून दिली जाते असा त्यांचा आरोप आहे. एका उमेदवारामागे 5 कोटी रुपये. गंमत बघा,
अशाच प्रकारे नगर परिषद आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकीमध्ये अनेक नगराध्यक्ष भाजपचे, शिंदे यांच्या शिवसेनेचे बिनविरोध निवडून आलेले होते. अनेक ठिकाणी नगरसेवकही बिनविरोध निवडून आले. त्यावेळेलाही हाच आरोप झाला. नेमका हाच आरोप झाला होता की पैसे दिले जात आहेत, धमक्या दिल्या जात आहेत, दबाव आणला जातोय किंवा उमेदवार पळवले जातात. आता नेमका तोच आरोप अधिक मोठ्या प्रमाणावर महानगरपालिका निवडणुकीत होतोय. नगरपालिका निवडणुकीच्या वेळेला निवडणूक आयोगाने या आरोपाची दखल क्वचितच घेतली होती. बहुसंख्य ठिकाणी अशा आरोपांकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचं फावलं होतं. आता महानगरपालिका निवडणुकीत हे गंभीर आरोप झाल्यावर निवडणूक आयोगाने सरकारी अधिकाऱ्यांना सांगितलंय, या सर्व आरोपांची चौकशी करा. ते जिथे म्हणून बिनविरोध निवडणुका होत आहेत त्यांची चौकशी करा आणि तिथे योग्य मार्ग वापरले गेलेत की नाही तपासा. नाहीतर अर्ज जे आहेत उमेदवारांचे रद्द केलेले ते रद्द करू नका. तोपर्यंत निवडणूक बिनविरोध आहे असं जाहीर करू नका. महाराष्ट्राच्या इतिहासातच हे पहिल्यांदा घडलं. म्हणजे जर उमेदवाराला 5 कोटी रुपये ऑफर करत असतील तर तो निवडणूक का लढवेल? म्हणजे मनसेच्या उमेदवाराला एखाद्या 5 कोटी रुपये आयुष्यात मिळणार नसतील आणि त्याला सत्ताधारी देत असतील तर तो माघारच घेईल ना. कोणत्याही पक्षाचा उमेदवार 5 कोटी रुपयासाठी माघार घेणं पसंत करेल असं आजचं राजकारण आहे. कदाचित कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार हे करणार नाही. कम्युनिस्टांमध्ये अजूनही वैचारिक निष्ठा आहे किंवा काही थोड्या पक्षामध्ये आहेत असं आपण म्हणूया, नाहीतर बाकीचे पक्षवाले चिडतील. पण सरसकट पैशाचं राजकारण असताना 5 कोटीची ऑफर कोणताही उमेदवार नाकारेल असं दिसत. इथे स्पष्ट दिसतंय की सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी यांचं संगनमत झालेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या घरातून रिटर्निंग ऑफिसर्सना फोन गेलेले आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलेला. हे जे फोन कॉल्स आहेत यांची लिस्ट मिळवा आणि कळेल कोणत्या कोणत्या रिटर्निंग ऑफिसरला फोन गेले. एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्या आचारसंहितेच्या काळात का लागल्या होत्या असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारलेला आहे. आणि त्यामध्ये दम आहे हे लक्षात ठेवा. सरसकटपणे सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातोय, जो नगर परिषद निवडणुकीमध्ये सुद्धा आणला जात होता, नगरपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा आणला जात होता आणि आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये हा दबाव अधिक मोठ्या प्रमाणावर आहे. निवडणूक आयोगाला लाजे काजेस्तव का होईना त्याची दखल घ्यावी लागेल. या वेळेला गंभीर आरोप जो झालेला आहे तो विधानसभेच्या अध्यक्षांवर झालेला आहे. विधानसभेचा अध्यक्ष हा निपक्षपाती असावा लागतो, कोणत्या एका पक्षाचा नसतो. पण राहुल नार्वेकर हे कधीच निपक्षपाती नव्हते, ते कायम पक्षपाती होते. त्यांनी यावेळेलाही पक्षपात केलेला आहे. त्यांच्या घरच्या 3 जणांना त्यांनी तिकीट मिळवली आहेत आणि भाजप सुद्धा घराणेशाहीच्या विरोधातला पक्ष. पण राहुल नार्वेकर यांची घराणेशाही त्यांना मान्य आहे असं दिसतंय. त्यामुळे फडणवीसांच्या आशीर्वादाने राहुल नार्वेकर यांच्या घरातल्या 3 जणांना तिकीट दिलेली आहेत. फडणवीसांनी त्याला आक्षेप घेतलेला नाही. हे 3 लोक निवडून यावे, राहुल नार्वेकर यांचे नातेवाईक. म्हणून राहुल नार्वेकर यांनी 12 विरोधी उमेदवारांवर दबाव आणला असा आरोप आहे. एका उमेदवाराला तर त्यांनी धमकीच दिली असा व्हिडिओ प्रसिद्ध झालेला आहे. तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. गंमत बघा, राहुल नार्वेकर यांनी या आरोपाचा इन्कार केलेला आहे. पण राहुल नार्वेकर यांच्याकडे संशयाने बघितलं जात. याचं कारण त्यांचा इतिहास काही निपक्षपातीपणाचा नाहीये. एका विधानसभा अध्यक्षाला महापालिकेच्या वॉर्डाच्या निवडणुकीत पडण्याचं कारण काय आहे? तिथे जाऊन हस्तक्षेप करण्याचं कारण काय आहे? दमदाटी करण्याचं कारण काय आहे? हा प्रश्न विचारला जातोय. जिथे विधानसभा अध्यक्षच दमदाटी करतायत तिथे इतरांचा काय प्रकार? कोण लक्ष देणार आहे? आणि विधानसभा अध्यक्ष दमदाटी करत असतील तर सरकारी अधिकाऱ्यांची हिंमत तरी होणार आहे का हस्तक्षेप करायची? हा विचार हे महाराष्ट्राचं सध्याचं गटारगंगेत गेलेलं राजकारण आहे. हे विसरू नका अजिबात. तिथे सोलापूरमध्ये मनसेच्या एका उमेदवाराचा खून झालेला आहे मतभेदामुळे. आणखीन कुठे पैशाचा वर्षाव होतोय असा आरोप होतो. म्हणजे एकूण निवडणूक जिंकण्यासाठी कोणताही प्रकार प्रामुख्याने सत्ताधारी वापरतायत हे लक्षात घ्या. भारतीय जनता पक्ष वापरतोय, शिंदेची शिवसेना वापरतोय, अजित पवारही कदाचित वापरत असते. पण एक गोष्ट तुम्हाला सांग, मी मागच्या वेळेलाही म्हटलं होतं की महाराष्ट्रात विरोधी पक्ष मुंबई सोडून कुठे उरलाच नाही. तुम्ही बघा, बिनविरोध ज्या निवडणुका होत आहेत या मुंबईत होत नाहीत. मुंबईत एकाही वॉर्डामध्ये बिनविरोध निवडणूक होत नाहीये. काही वॉर्डामध्ये, किरीट सोमय्यांच्या मुलाच्या वॉर्डामध्ये, नील सोमय्याच्या वॉर्डामध्ये मनसे आणि शिवसेनेचे जे अर्ज आहेत मनसेच्या उमेदवाराचे हे बाद झालेले आहेत. पण तिथे अपक्ष उमेदवार आहे. त्यामुळे मुंबईत एकही निवडणूक बिनविरोध झालेली नाहीये. मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा एकही निवडणूक बिनविरोध झालेली नाही. पण कल्याण डोंबिवली हे या बिनविरोधचं केंद्र दिसतंय. जे कल्याण डोंबिवली भाजप आणि शिंदेचा बालेकिल्ला आहे असं सांगितलं जात आहे. आता गंमत बघा, भाजप आणि शिंदे एकमेकाविरुद्ध अनेक ठिकाणी लढतायत. मी मागेही सांगितलं होतं 14, 16
महानगरपालिकांमध्ये. हे दोघंही एकमेकाविरुद्ध लढत आहेत. अजित पवार आणि शरद पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडला एकत्र आलेले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी काल एक पत्रकार परिषद घेतली. मी तुम्हाला विनंती करीन की ही 1 तासाहून जास्त काळाची पत्रकार परिषद आहे. अजित पवार एवढ्या दीर्घ पत्रकार परिषदा कधी घेत नाहीत. ती तुम्ही गुगल करून बघा. अनेक चॅनलनी दाखवली आहे. लोकसत्तेच्या वेब पोर्टलवर आहे, एनडीटीव्हीच्या वेब पोर्टलवर आहे, एबीपी माझाच्या वेब पोर्टलला आहे. त्यामुळे ती तुम्हाला सहज दिसेल. पण तुम्ही ऐका, या पत्रकार परिषदेतली अजित पवारांची जी वक्तव्य आहेत ती ऐकून एखाद्याला धक्का बसेल किंवा आश्चर्यही वाटेल किंवा एखाद्या कपाळावर हात मारून गेले लक्षात. कारण अजित पवार या पत्रकार परिषदेमध्ये ज्या पक्षावर आरोप करतायत त्या पक्षाच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्येच ते अर्थमंत्री आहे ते लक्षात. त्यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले. ही पत्रकार परिषद पिंपरी चिंचवडमध्ये झाली काल. आणि अजित पवारांनी भारतीय जनता पक्षावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले हे लक्षात ठेवा. त्यांनी आधीच सांगून टाकलं की माझ्यावर 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता. ज्यांनी केले त्यांच्याच सरकारमध्ये मी बसलेलो आहे. त्यामुळे त्यांना काय हा आरोप सिद्ध करता आलेला नाहीये असंच त्यांनी सुचवलं. पण पिंपरी चिंचवड महानगरपालिका हा अजित पवारांच्या भावनेचा आणि अस्मितेचा मुद्दा आहे. या महापालिकेमध्ये जवळजवळ 5 निवडणुकांमध्ये अजित पवारांची सत्ता राहिलेली आहे. आणि पिंपरी चिंचवड जे महानगर आहे ते आपण विकसित केलेलं आहे असं सांगण्यात अजित पवार मोठा गर्व बाळ. पण गेली 5 वर्ष 17 पासून आजपर्यंत 22 पर्यंत, 17 ते 22 ही 5 वर्ष आणि 22 ते 25 प्रशासन, अशी 8 वर्ष या महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. 17ला अजित पवारांची सत्ता गेली. याचं कारण त्यांच्याच तंबूतले अनेक जण भाजपमध्ये सामील झाले आणि तिथे जाऊन नगरसेवक बनले. अजित पवारांचा असा आरोप आहे की या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जी एशियातली श्रीमंत महानगरपालिका आहे भाजपने पराकोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे. मी तुम्हाला त्यांची वाक्य सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. अजित पवार या पत्रकार परिषदेत असं म्हणतात की आता सध्या सत्तेची मस्ती, नशा आणि माज भाजपला आलेला आहे. सत्तेची मस्ती, नशा आणि माज भाजपला आलेला आहे. हे वाक्य माझ्यासारख्या पत्रकाराने अनेक वेळा उच्चारलं असेल की भाजपला माज आलेला आहे. पण देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले अर्थमंत्रीच हे म्हणतायत की भाजपला सत्तेची मस्ती आलेली आहे, सत्तेचा माज आलेला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतीय जनता पक्षाने कर्जबाजारी केली, इथल्या ठेवी बर्बाद केल्या आणि भ्रष्टाचाराने ही महानगरपालिका पोखरली असं अजित पवारांचं म्हणणं आहे. भाजपला विकासाची विजन नाही असाही आरोप अजित पवारांनी केलेला आहे या पत्रकार परिषदेमध्ये. आणि अजित पवार नुसतेच बसले नाहीत आरोप करत, त्यांनी पत्रकारांसमोर एका पाठोपाठ एक पुरावे ठेवले. उदाहरणार्थ, रस्त्याच्या कंत्राटामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे या महानगरपालिकेमध्ये. इंटरनेट केबल जे रस्ते खोदून 5 फूट खाली घातल्या जातात त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. अगदी कुत्र्यांची म्हणजे भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी भ्रष्टाचार केला आहे. अशी त्यांनी यादीच वाचलेली आहे कुठे कुठे भ्रष्टाचार केलेला. आणि अजित पवार हे म्हणतात की पहिल्यांदाच पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षाला अटक झालेली आहे. लाच घेताना त्यांना पकडण्यात आलेलं आहे. नितीन लांडगे हे त्या स्थायी समितीच्या अध्यक्षाचं नाव आहे. महापालिकेच्या इतिहासात स्थायी समितीच्या अध्यक्षाला अशा प्रकारे लाच घेताना अटक झाल्याचा प्रकार आजवर घडलेला नाही. भाजपच्या बाबतीत हा प्रकार घडलेला आहे. अजित पवारांची यादी मोठी आहे. मी काय 1 तास त्या सगळ्या गोष्टी सांगणार नाही. पण मतितार्थ असा की भारतीय जनता पक्षाने 2017 ते 22 या काळामध्ये पिंपरी चिंचवड नगरपालिका लुटून खाल्लेली आहे. ही लुटारूंची टोळी आहे, हा माफिया आहे असे शब्द अजित पवारांनी वापरलेले आहेत हे लक्षात घ्या. आता काही काळापूर्वी, काही वर्षांपूर्वी भाजपवाले अजित पवारांवर आरोप करत होते 70,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचा. आता अजित पवार भाजपवर आरोप करतायत भ्रष्टाचाराचा. तिथे दुसऱ्या बाजूला खोक्यांच्या राजकारणात बुडालेले शिंदे सुद्धा आहे. आपण अर्थ काय घ्यायचा? अजित पवार भाजपवर आरोप करतायत तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांना सांगतायत, त्यांना इशारा देतायत की तुम्ही मोदींच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारवर आरोप करताय हे विसरू नका. म्हणजे काय? जर पिंपरी चिंचवड नगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असेल आणि अजित पवारांकडे भ्रष्टाचाराचे पुरावे असतील तर त्यांनी आरोप करण्यात गैर काय? केवळ नरेंद्र मोदींचं नाव आहे भाजपचे सर्वोच्च नेते म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे म्हणून कोणी आरोप करायचे नाही? आणि मोदी आणि फडणवीस भ्रष्टाचारी नाहीत हे तुम्हाला कोणी सांगितलं? मी तुम्हाला सांगतो, ज्यांचा पक्ष भ्रष्टाचारी आहे त्या पक्षाचे नेते सुद्धा भ्रष्टाचारीच असतात. एका बाजूला अदानी आणि एका बाजूला अंबानी अशा 2 भ्रष्ट उद्योगपतींना मदत करणाऱ्या मोदींना ते भ्रष्टाचारी नाहीत
असं मी म्हणणार नाही. मोदी सुद्धा वेगवेगळ्या मार्गाने, कदाचित पूर्वी काँग्रेसच्या मार्गाने ते भ्रष्टाचार करत नसतील, नवे मार्ग त्यांनी शोधून काढले आहेत. पण अंबानी आणि अदानी या भ्रष्ट उद्योगपतींना पाठीशी घालणाऱ्या आणि मदत करणाऱ्या मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप हा होणारच. देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा हा आरोप होणारच. कारण नगरपालिका निवडणुकीमध्ये करोडो रुपये ज्यांनी मार्केटमध्ये टाकले, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रचंड पैसा ओतला, ही निवडणूक चोरली असा त्यांच्यावर आरोप झाला. अचानक 5 महिन्यामध्ये लाखो मतदार वाढले, जवळजवळ 40 लाख मतदार वाढले. विधानसभेची निवडणूक चोरली भाजप, शिंदेसेना आणि अजित पवारांनी असा आरोप झाला. त्यानंतरची प्रत्येक निवडणूक, नगरपालिका निवडणूक किंवा आताची महापालिका निवडणूक, ते चोरत नाहीये, ते आता उमेदवारच विकत घेतायत असा आरोप होतोय. ते आता एका बाजूला उमेदवार विकत घेतायत आणि दुसऱ्या बाजूला मतदारांना सुद्धा पैसे देतायत असा जाहीर आरोप होतोय. मला सांगा, निवडणूक आयोगाने नगरपालिका निवडणुकीच्या वेळी कारवाई का केली नाही? डोळे बंद का केले? दिनेश वाघमारे जे राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत, यांना हा प्रश्न विचारायला हवा की तुम्ही झोपला होतात का? मतदार याद्या दुरुस्त करण्यासाठी सुद्धा त्यांनी विशेष प्रयत्न केले नाहीत. शेवटच्या क्षणाला डुप्लिकेट मतदार वगळण्यासाठी काही प्रयत्न करण्यात आले, पण पहिल्यापासून निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या समर्थनाचीच भूमिका बजावली आहे. निवडणूक आयोग कायम सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहे. तेव्हा आता अजित पवार हे जे आरोप करतायत, म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी विधानसभेत महायुतीला मतं दिली त्यांनी हा विचार करायला हवा. भाजप अजित पवारांवर आरोप करतात, अजित पवार भाजपवर आरोप करतात, दोघं मिळून शिंदेवर आरोप करतात. म्हणजे ही जी 3 पायांची शर्यत आहे भाजप, शिंदे आणि अजित पवार यांची, हे तिघही ही लुटारूंची टोळी आहे. महाराष्ट्राला लुटण्याचं काम करतायत, उमेदवारांना लाच देऊन माघार घ्यायला लावतायत आणि दुसऱ्या बाजूला मतदारांना सुद्धा भ्रष्ट करतायत. महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा घोटला जातोय, मी अनेक वेळा बोललोय. पण आता असं दिसतंय महापालिका निवडणुकीत की लोकशाहीचा नुसता गळा घोटला जात नाहीये, लोकशाही सुद्धा अर्धमेली झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. आणि विधानसभेनंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये, नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष झाला. आता महापालिका निवडणुकीत सुद्धा पैशाच्या जोरावर, धमक्यांच्या जोरावर भारतीय जनता पक्ष नंबर 1 चा पक्ष झाला, तर मला आश्चर्य वाटणार नाही. विश्वास ठेवावा अशी परिस्थितीच उरलेली नाहीये, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, अजिबात उरलेलं नाही. हे बिनविरोध वगैरे ही जी किमया आहे ना, ही सत्ताधाऱ्यांनी केलेली किमया आहे, हे लक्षात ठेवा. हे नाटक आहे. पैशाच्या जोरावर लोकशाहीला त्यांनी आपल्या खिशात टाकलेली आहे. निवडणूक आयोगाला खिशात टाकलं, लोकशाहीला सुद्धा खिशात. मला आज एकाने प्रश्न विचारला की अशा निवडणुकीत मत का द्यायचं? मत द्यायला पाहिजे याचं कारण आपण मतदार जरी बहुसंख्य नसलो, कारण मतदारांना एक मोठा भाग हा भ्रष्ट झालेला आहे. आपण मतदार बहुसंख्य असलो तरी सुद्धा आपल्याला सत्ताधाऱ्यांचा हा जो माज आहे, सत्ताधाऱ्यांचा हा जो भ्रष्टाचार आहे, या विरुद्ध आवाज उठवायचा असेल तर योग्य उमेदवाराला मत देण्याशिवाय पर्याय नाही. मी तुम्हाला सांगतो, पत्रकार म्हणून सांगतो, नागरिक म्हणून सांगतो, अशा प्रकारे लोकशाही बाटवणाऱ्या पक्षाला मी तरी मत देऊ शकत नाही, अजिबात देणार नाही. मी तरी पूर्वी दिलेलं नाही, आताही देणार. काँग्रेसने भ्रष्टाचार केला का? काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार झाला, 100% झाला. काँग्रेसच्या काळामध्ये हे सगळे उपद्व्याप झाले का? झाले, 100% झाले. पण त्यापेक्षा कितीतरी जास्त उपद्व्याप आणि गुन्हेगारी प्रकारची कृत्य भाजप करत आहे. हा माफिया आहे, हे अजित पवारांचे शब्द आहे. खुदाई माफिया, रोड माफिया, कुत्र्यांची लस माफिया, हे तेच म्हणाले. लक्षात ठेवा, सरकारमधलाच अर्थमंत्री, सरकारमधला एक पक्ष माफिया असं म्हणतोय, विसरू नका. आणि भाजपने त्यांना एक एक मुद्दा घेऊन उत्तर दिलेलं नाही. भाजप म्हणते मोदी आणि फडणवीसांवर तुम्ही काय आरोप करता? अरे, मोदी आणि फडणवीस कोण लागून गेले? त्यांचेही हात बरबटलेले आहेत. फडणवीसांच्या पत्नीने एक खासगी ट्रस्ट काढलेला आहे. या खासगी ट्रस्टच्या वतीने अंबानीच्या समोर एक कार्यक्रम करण्यात आला. या खासगी ट्रस्टला देणग्या कुणी दिलेत हे जाहीर करा. फडणवीस मोठा, आपण भ्रष्टाचारी नाहीत असं सांगता, फडणवीसांचा भ्रष्टाचार हा मोदींच्या भ्रष्टाचाराच्या पद्धतीचा आहे, लक्षात ठेवा. ते असं सांगतील, मी स्वतः तर पैसे खाल्लेले नाहीत, माझं एकही मुंबईमध्ये घर नाही, फडणवीस सांगतात. पण वेगळ्या मार्गाने संपत्ती गोळा करणाऱ्यांची ही जमात आहे, लक्षात. मोदींनी अंबानी आणि अदानीला पाठीशी घालून संपत्ती गोळा केलेली आहे. फडणवीसांनी याच वेगळ्या मार्गाने संपत्ती गोळा केलेली आहे, असा माझा आरोप आहे. आणि संपत्ती फडणवीस गोळा करो किंवा मोदी गोळा करो की भाजप गोळा करो, भ्रष्ट मार्गाने संपत्ती गोळा करणं, मग ते व्यक्तीने असेल किंवा पक्षाने, गैरच आहे, लक्षात ठेवा. हे जे बिनविरोध आहे ते काय आहे, लक्षात ठेवा. बिनविरोध निवडणूक म्हणजे लोकशाहीची हत्या
घ्या. नेहरूंच्या काळात कधी बिनविरोध निवडणूक झाली नाही. नेहरूंच्या काळात लोहियांनी निवडणूक लढवली. नेहरूंच्या विरुद्ध सुद्धा उमेदवार होत. इंदिरा गांधींच्या विरुद्ध उमेदवार होत. राजीव गांधींच्या विरुद्ध उमेदवार होता. ते हरले असले तरी सुद्धा विरोधी पक्षाचा एक उमेदवार होता. आता विरोधी पक्षालाच खिशात टाकण्याची ही नवी प्रथा सुरू झालेली आहे. मी मतदारांना सांगतोय, सावध राहा. महाराष्ट्राच्या राजकारणाचं हे अंधार युग आहे, हे लक्षात घ्या. पूर्णपणे अंधार युग आहे. या निवडणुकीत योग्य उमेदवारालाच मत द्या. आता तुम्ही विचाराल, योग्य उमेदवार कसा शोधायचा? तर हे काय मी सांगायला नको. जे 5-6 उमेदवार अवेलेबल आहेत त्याच्यातला कोण बरा आहे हेच आपल्याला बघावं लागेल. दरोडेखोरापेक्षा चोर बरा याच उद्देशाने उमेदवार निवडावा लागेल, कारण आपल्याला दुसरा पर्याय नाहीये लोकशाही जगवण्यासाठी. हे लक्षात घ्या. महाराष्ट्रातलं राजकारण जे खाली 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 उतरतंय, अधोगती होते, ते आणखी किती खाली जाणार आहे एवढाच प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो. कारण हे जे बिनविरोध वगैरे चाललेलं आहे हे भयंकर वाईट आहे. एकपक्षीय हुकुमशाहीची ही सुरुवात आहे किंवा एकपक्षीय हुकुमशाहीकडे ही वाटचाल आहे, हे विसरू नका.